महाराष्ट्रात पहिला राज्य क्रीडा दिन कधी साजरा करण्यात आला? महाराष्ट्रात पहिला राज्य क्रीडा दिन 15 जानेवारीला साजरा करण्यात आला. रामसर क्षेत्र यादीत समावेश होणारे पहिले भारतीय ठिकाण कोणते? चिल्का सरोवर हे ठिकाण होय. टबक उद्यान कोणत्या ठिकाणी आहे? टबक उद्यान पन्हाळा या ठिकाणी आहे. भातसा आणि तानसा तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे? भातसा आणि तानसा तलाव ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. हिंदू नेपोलियन म्हणून कोणास ओळखले जाते? हिंदू नेपोलियन म्हणून स्वामी विवेकानंद यांना ओळखले जाते. रामेश्वर हे तीर्थस्थळ कोठे आहे? रामेश्वर हे तीर्थस्थळ तामिळनाडू येथे आहे. महाराष्ट्रातील होमरूल चळवळीचे प्रणेते कोण होते? महाराष्ट्रातील होमरूल चळवळीचे प्रणेते लोकमान्य टिळक होते. द इंडियन रिफॉर्म असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली? द इंडियन रिफॉर्म असोसिएशन या संघटनेची स्थापना केशवचंद्र सेन यांनी केली. नाल सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? नाल सरोवर पक्षी अभयारण्य गुजरात राज्यामध्ये आहे. सतलज नदीवरील धरणाच्या जलाशयाचे नाव काय? गोविंद सागर हे सतलज नदीवरील धरणाच्या जलाशयाचे नाव आहे. बंदी जीवन ही पुस्तिका कोणी लिहिली? सच्चिद्रनाथ सन्याल यांनी लिहिली. हवामान परिषद 2024 कोठे आयोजित करण्यात आली होती? महाराष्ट्रामध्ये हवामान परिषद 2024 आयोजित करण्यात आली होती. स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री जॉन मथाई हे होते. भंडारा जिल्ह्यात मॅग्नीज खाणी व मॅग्नीज शुद्ध करण्याचा कारखाना कुठे आहे? तुमसर येथे भंडारा जिल्ह्यातील मॅग्नीज खाणी व खनिज शुद्ध करण्याचा कारखाना आहे. जागतिक जलदिन कधी साजरा केला जातो? 22 मार्चला जागतिक जलदिन साजरा केला जातो. नारंग चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? नारंग चषक बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे. भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते? झारखंड. कोणता जिल्हा एकेकाळी सारसनगरी म्हणून ओळखला जात होता? गोंदिया जिल्हा एकेकाळी सारसनगरी म्हणून ओळखला जात होता. जालना जिल्हा पूर्वी कोणत्या जिल्ह्याचा भाग होता? जालना जिल्हा पूर्वी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा भाग होता. दिलवारा मंदिर कोठे आहे? दिलवारा मंदिर माउंट आबू येथे आहे. फॉर्म्युला 1 हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? फॉर्म्युला 1 हे कार रेसिंग या खेळाशी संबंधित आहे. बिग ॲपल हे कोणत्या शहराचे टोपण नाव आहे? बिग ॲपल हे सिमला या शहराचे टोपण नाव आहे. भारतीय नागरिकत्वाचा कायदा केव्हा मंजूर झाला? भारतीय नागरिकत्वाचा कायदा 1955ला मंजूर झाला. ग्रीनपीस ही संघटना कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहे? ग्रीनपीस ही संघटना पर्यावरण या क्षेत्रात कार्यरत आहे. अखिल भारतीय सेवांचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? अखिल भारतीय सेवांचे जनक म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांना ओळखले जाते. अस्तंबा शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? अस्तंबा शिखर महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. मांजरा पठार कुठल्या भागात आहे? मांजरा पठार मराठवाडा या भागामध्ये आहे. साधना या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? साधना या वृत्तपत्राचे संपादक साने गुरुजी होते. कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते? कस्तुरी मांजर महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यामध्ये आढळते. महात्मा फुलेंचा मरणोत्तर प्रकाशित झालेला ग्रंथ कोणता आहे? महात्मा फुलेंचा मरणोत्तर प्रकाशित झालेला ग्रंथ सार्वजनिक सत्यधर्म आहे. भारतीय संगीताचा पाया मानला जाणारा वैदिक काळातील ग्रंथ कोणता? सामवेद हा भारतीय संगीताचा पाया मानला जाणारा वैदिक ग्रंथ आहे. तृतीय रत्न हे नाटक कोणी लिहिले? तृतीय रत्न हे नाटक महात्मा फुले यांनी लिहिले. प्रयागराज हे कोणत्या शहराचे नाव आहे? प्रयागराज हे अलाहाबाद या शहराचे नाव आहे. सरहद्द गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते? सरहद्द गांधी या नावाने खान अब्दुल गफार खान यांना ओळखले जाते. कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी संबोधले जाते? कोयना प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी संबोधले जाते. शेलोरखिंड ही ऐतिहासिक कादंबरी कोणाची आहे? शेलोरखिंड ही ऐतिहासिक कादंबरी बाबासाहेब पुरंदरे यांची आहे. भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण? भारतातील भूदान चळवळीचे जनक आचार्य विनोबा भावे हे होत. राज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते? राज्यातील पोलीस दलातील सर्वोच्च पद पोलीस महासंचालक होय. महाराष्ट्रातील कोणता ऐतिहासिक किल्ला त्याच्या दगडी गुहा आणि कैलास मंदिरासाठी ओळखला जातो? एलोरा किल्ला हा महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ला म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रातील कोणता प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखला जातो? महाराष्ट्रातील सचिन तेंडुलकर हे प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो? महाराष्ट्रात नाशिक या ठिकाणी कुंभमेळा भरतो. महाराष्ट्रातील सर्वात पहिले मातीचे धरण कोणते?
महाराष्ट्रातील सर्वात पहिले गंगापूर हे मातीचे धरण गोदावरी नदीवर आहे. मोडकसागर हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? ठाणे जिल्ह्यामध्ये मोडकसागर हे धरण आहे. पंजाबचा सिंह म्हणून कोणास ओळखले जाते? लाला लजपत राय यांना पंजाबचा सिंह म्हणून ओळखले जाते. सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? गुजरात या राज्यामध्ये सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण आहे. कांडला हे बंदर कोणत्या राज्यात आहे? कांडला हे बंदर गुजरात राज्यामध्ये आहे. पैठण हे ठिकाण कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? पैठण हे ठिकाण गोदावरी नदीकाठी वसलेले आहे. विल्सन धरण कोणत्या नदीवर आहे? विल्सन धरण प्रवरा नदीवर आहे. कोणत्या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणत असत? रायगड किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणत. भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? गोपालकृष्ण गोखले यांनी केली. लेट मी से इट नाऊ ही आत्मकथा कोणाची आहे? राकेश मारिया यांची आहे. केवलादेव राष्ट्रीय पक्षी उद्यान कोणत्या राज्यात आहे? राजस्थान राज्यामध्ये आहे. भारतीय असंतोषाचे जनक असे कोणास म्हणतात? लोकमान्य टिळक यांना म्हणतात. भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता? भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार होय. भारतातील प्राचीन घडीचा पर्वत कोणता? भारतातील प्राचीन घडीचा पर्वत अरवली पर्वत होय. भारतातील लांब हिम नदी कोणती आहे? भारतातील लांब हिम नदी सियाचीन हे आहे. कोणत्या प्राण्याला राष्ट्रीय वारसा हा दर्जा भारत सरकारने बहाल केला? हत्ती या प्राण्याला राष्ट्रीय वारसा हा दर्जा भारत सरकारने बहाल केला. साधना या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? साधना या वृत्तपत्राचे संपादक साने गुरुजी होते. 1875 साली आर्य समाजाची स्थापना कोणी केली? 1875 साली आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. मांजरा पठार कुठल्या भागामध्ये आहे? मांजरा पठार मराठवाडा या भागामध्ये आहे. भारताचा कोणता जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे? भारताचा सुंदरबन हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. जैतापूर हा प्रस्तावित प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? जैतापूर हा प्रस्तावित प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. गांधीजींनी चले जाओचा लढा कोणत्या वर्षी सुरू केला? गांधीजींनी चले जाओचा लढा 1942 या वर्षी सुरू केला. विवेकानंदांचे गुरु कोण होते? रामकृष्ण परमहंस हे होते. मराठी वाङ्मयाचा पहाटेचा शुक्रतारा कोणास म्हटले जाते? मुकुंद राज यांना म्हटले जाते. राष्ट्रीय पत्रकार दिन कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय पत्रकार दिन 6 जानेवारीला साजरा केला जातो. मराठी पत्रकारितेचे जनक कोणास म्हणतात? मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना म्हणतात. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते? मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण आहे. दर्पण हे वृत्तपत्र कधी सुरू झाले? दर्पण हे वृत्तपत्र 6 जानेवारी 1832ला सुरू झाले. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती निमित्त कोणता दिन साजरा केला जातो? आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात मनुदेवी हा धबधबा स्थित आहे? महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यात मनुदेवी हा धबधबा स्थित आहे. कोणते बेट प्रवाळ बेट आहे? बहामा बेट प्रवाळ बेट आहे. जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? जोगेश्वरी लेणी मुंबई उपनगर जिल्ह्यात स्थित आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता आणि जिल्ह्याच्या लोकसंख्येची घनता एक समान आहे. छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याची लोकसंख्येची घनता एक समान आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोणत्या गावी झाला? सावित्रीबाई फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला? सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला. सावित्रीबाई फुले यांच्या वडिलांचे नाव काय होते? सावित्रीबाई फुले यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवासे पाटील होते. सावित्रीबाई फुले यांच्या आईचे नाव काय होते? सावित्रीबाई फुले यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई होते. सावित्रीबाई फुले यांचा विवाह वयाच्या कितव्या वर्षी झाला? 9व्या वर्षी ज्योतिबा फुलेंसोबत झाला. सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी पहिली शाळा कोठे सुरू केली? पुणे येथील भिडेवाड्यात सुरू केली. कोणत्या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी असे म्हणतात? बेंगळूर शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणतात. मंडालेच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिला होता? गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला होता. ई गव्हर्नर्स राबविणारे पहिले राज्य कोणते? ई गव्हर्नर्स राबविणारे पहिले राज्य महाराष्ट्र आहे. भारतातील तसेच महाराष्ट्रातील पहिले पुस्तकांचे गाव कोणते? भिल्लर हे भारतातील तसेच महाराष्ट्रातील पहिले पुस्तकांचे गाव होय. भारतातील सर्वात लांब नदी कोणती? भारतातील सर्वात लांब नदी गंगा नदी होय.
गुलाबी शहर या नावाने ओळखले जाणारे शहर कोणते? गुलाबी शहर जयपूर या शहराला ओळखले जाते. कोणत्या राज्याला सर्वात कमी समुद्रकिनारा लाभलेला आहे? गोवा राज्याला सर्वात कमी समुद्रकिनारा लाभलेला आहे. झुमर नृत्य कोणत्या राज्यात सर्वात लोकप्रिय आहे? राजस्थानमध्ये झुमर नृत्य लोकप्रिय आहे. भारताच्या सर्वात उत्तरेकडील केंद्रशासित प्रदेश कोणता? जम्मू काश्मीर हा भारताच्या सर्वात उत्तरेकडील केंद्रशासित प्रदेश होय. लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना केली. साहित्यिक राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय? गोविंदाग्रज. कोरोना टीकाकरण अभियानाचे ब्रँड ॲम्बॅसेडर कोण आहेत? सोनू सूद हे आहेत. फेकरी औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. अखिल भारतीय सेवांचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? सरदार वल्लभभाई पटेल यांना ओळखले जाते. भारतातील पहिली महानगरपालिका कोठे आहे? भारतातील पहिली महानगरपालिका मद्रास येथे आहे. छत्रपती शिवरायांची राजमुद्रा कोणाच्या गणवेशावर लावण्याचे नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले? नौदलांच्या गणवेशावर लावण्याचे नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले. बंगालच्या उपसागरात आलेल्या चक्रीवादळास मिचांग चक्रीवादळ हे नाव कोणी सुचवलं? म्यानमारने सुचवलं. कोणत्या नदीला खानदेश कन्या असे संबोधतात? तापी नदीला खानदेश कन्या संबोधतात. भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर चिल्का हे होय. राजवाड्याचे शहर कोणत्या शहरास म्हणतात? राजवाड्याचे शहर कोलकाता शहरास म्हणतात. स्त्री धर्मनीती हा ग्रंथ कोणाचा आहे? स्त्री धर्मनीती हा ग्रंथ पंडिता रमाबाई यांचा आहे. 2023चा साहित्य अकादमी पुरस्कार हिंदी भाषेतील कोणत्या कादंबरीस मिळाला? मुझे पहचानो या कादंबरीस मिळाला. पेरियार अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? पेरियार अभयारण्य केरळ राज्यामध्ये आहे. कोकणातील सर्वात लांब नदी कोणती? कोकणातील सर्वात लांब नदी उल्हास आहे. खार जमीन संशोधन केंद्र कोठे आहे? खार जमीन संशोधन केंद्र पनवेल येथे आहे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता कमी आहे? गडचिरोली जिल्ह्यामध्ये लोकसंख्येची घनता कमी आहे. महाराष्ट्राची काशी कोणत्या शहराला म्हणतात? महाराष्ट्राची काशी पंढरपूर शहराला म्हणतात. कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात? गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणता? महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हा अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्राला किती लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे? 9.7% भाग व्यापलेला आहे. महाराष्ट्रास लागून असणाऱ्या कोणत्या राज्याची सीमा सर्वात लांब आहे? मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते? महाराष्ट्रात रत्नागिरी या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते. महाराष्ट्रातील तलावांचा शहर म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? ठाणे जिल्ह्याला महाराष्ट्रातील तलावाचा शहर म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकाने बनलेले आहे? महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट खडकाने बनलेले आहे. महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला काय म्हणून ओळखतात? महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात. जगातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम म्हणून अधिकृत कोणत्या स्टेडियमला जाहीर करण्यात आले? जगातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम म्हणून अधिकृत बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम जाहीर करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्मचे उद्घाटन कोणत्या राज्यात केले आहे? कर्नाटक या राज्यामध्ये उद्घाटन केले आहे. दरवर्षी जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? दरवर्षी जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस 12 जूनला साजरा करण्यात येत असतो. अंगारमाळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? अंगारमाळा या पुस्तकाचे लेखक शरद जोशी हे आहेत. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? आर्य समाजाची स्थापना पंडिता रमाबाई यांनी 30 नोव्हेंबर 1882ला केली. बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरॉयच्या काळात झाली? बंगालची फाळणी लॉर्ड कर्झन या व्हाईसरॉयच्या काळात 1905 मध्ये झाली. भारताच्या संविधानावर सर्वप्रथम स्वाक्षरी करणारे पहिले व्यक्ती कोण होते? भारताच्या संविधानावर सर्वप्रथम स्वाक्षरी करणारे पंडित जवाहरलाल नेहरू होते. झोंबी नावाची प्रसिद्ध कादंबरी ही कोणी लिहिली आहे? झोंबी नावाची प्रसिद्ध कादंबरी ही
आनंद यादव यांनी लिहिली. भारताच्या न्यायाधीशांना प्रशिक्षण देणारी राष्ट्रीय न्याय अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? भोपाळ या ठिकाणी आहे. सत्यमेव जयते कोणत्या संस्थेचे ब्रीदवाक्य आहे? सत्यमेव जयते सत्यशोधक सभा या संस्थेचे ब्रीदवाक्य आहे. भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय कोणते? भारतातील सर्वात जुने उच्च न्यायालय कलकत्ता हे आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा कोणी लिहिले आहे? राजा बढे यांनी लिहिलेले आहे. भारतामधील कोणत्या राज्याने सर्वात कमी भूक्षेत्र व्यापलेले आहे? भारतामधील गोवा या राज्याने सर्वात कमी भूक्षेत्र व्यापलेले आहे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात भोगावती नदीवर राधानगरी जलविद्युत प्रकल्प उभारला आहे? कोल्हापूर जिल्ह्यात भोगावती नदीवर राधानगरी जलविद्युत प्रकल्प उभारला आहे. उल्लर हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे? उल्लर हे गोड्या पाण्याचे सरोवर जम्मू काश्मीर राज्यामध्ये आहे. गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? गुलामगिरी हे पुस्तक महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिले. आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? आझाद हिंद सेनेची स्थापना रासबिहारी बोस यांनी केली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोण होत्या? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष सरोजिनी नायडू ह्या होत्या. यमुना गंगा नदीचा संगम कोठे होते? यमुना गंगा नदीचा संगम अलाहाबाद येथे होते. जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना 1948 साली झाली. भारतात बँकांची बँक म्हणून कोणती बँक ओळखली जाते? RBI बँक ओळखली जाते. वि. स. खाडेकर यांना कोणत्या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता? ययाती या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. संयुक्त राष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? यशवंतराव चव्हाण हे होते. वाराणसी हे हिंदू तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात आहे? उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे. 64व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वात उत्कृष्ट फीचर फिल्म पुरस्कार मिळाला? कासव या चित्रपटाला मिळाला. महाराष्ट्रात गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यामध्ये गरम पाण्याचे झरे आहे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे? महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे. महाराष्ट्रातील संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा वर्धा आहे. महाराष्ट्रातील 100% साक्षर जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील 100% साक्षर जिल्हा सिंधुदुर्ग आहे. महाराष्ट्रात चलनी नोटांचे कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील चलनी नोटांचे कारखाने नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. जगप्रसिद्ध लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर कशाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे? पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाट्याच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्प कोणत्या नावाने ओळखले जाते? महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला नाथसागर या नावाने ओळखले जाते. विदर्भातील नंदनवन असे कोणत्या ठिकाणाला म्हणतात? विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा या ठिकाणाला म्हणतात. निरोगी माणसाचे शरीराचे तापमान किती फॅरनहाईट असते? निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान 98.5 फॅरनहाईट असते. मानवामध्ये किती गुणसूत्रे असतात? मानवामध्ये 46 गुणसूत्रे असतात. कर्करोग कशामुळे होतो? कर्करोग पेशींचे अनियंत्रित विभाजनामुळे होतो. मधुमेह हा आजार कोणत्या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो? मधुमेह हा आजार इन्सुलिन या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो. सन 1950 मध्ये थर्मोमीटरचा शोध कोणी लावला? सन 1950 मध्ये गॅलिलिओ यांनी थर्मोमीटरचा शोध लावला.